आणि राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाला महत्त्वाचे आदेश दिलेत। पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी निवडणुका संपेपर्यंत आपला मतदारसंघ सोडू नये अशी ताकीदच एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तर कुणाला कामानिमित्त मतदारसंघाबाहेर जायचं असेल तर पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये तशी माहिती देणं बंधनकारक आहे असंही सांगण्यात आलंय। पुण्यामध्ये दिवाळी पाडवा पहाटचा उत्साह पाहायला मिळाला। पुण्यातील सारसबागेमध्ये दिवाळी पहाट पाडवा हा अतिशय उत्साहामध्ये साजरा होतोय। पुण्यातील सारसबागेत यंदाही दिवाळी पहाटचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहात पार पडेल असं सांगितलं जातंय। गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होत असतो। तर सारसबागेत होणाऱ्या या पाडवा पहाट कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलेला होता। धमक्यांना कंटाळून कार्यक्रम रद्द करण्याचा आयोजकांनी निर्णयही घेतलेला होता। मात्र पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याचं आश्वासन दिल्यानंतर आयोजकांकडून कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला। तर सारसबागेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। सारसबागेच्या बाहेरची ही दृश्य आपण बघतोय। दिवाळी पहाट हा विशेष कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने जमलेली गर्दी।